हॅलो. हॅलो, नमस्कार. बघा, मी बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग महाराष्ट्रात जे आपण उपक्रमांतर्गत जे आपण शिक्षण चालू आहे, म्हणजे शाळा बंद आहे पण शिक्षण चालू आहे. आणि या जो उपक्रम आपण राबवतो आहे त्याकरिता मी प्रतिभा मोरे, काणेनगर मराठी शाळा आणि माझे सहकारी गुंजाळ सर आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आज दिनांक 4 ऑक्टोबर आपण या ठिकाणी जोड स्तंभालेख हा भाग शिकण्याकरता आले आहोत. बघा, जोड स्तंभालेखामध्ये मागील पाठामध्ये जे आपण दाखवलेला आहे त्या आलेख कागद जो आहे, आलेखाचे प्रकार आपण पाहिले की जो आयतालेख आहे, रेषालेख आहे आणि वृत्तालेख आहे. बरेचसे आलेखांचा आपण मागील इयत्तेमध्ये अभ्यास केलेला आहे आणि मागील तासामध्ये सुद्धा मी त्याची तुम्हाला कल्पना दिलेली आहे. बघा, आपण विज्ञान विषय शिकत असताना सुद्धा वृत्तालेखाचा त्या ठिकाणी आलेला वापर कसा आहे आणि तो कसा दाखवला आहे हे मी तुम्हाला मागील तासामध्ये दाखवलेलं आहे की या ठिकाणी जे पाण्याचं प्रमाण आहे, हवेचं प्रमाण आहे, ते दाखवण्याकरिता वृत्तालेखाचा वापर केला जातो. आणखीन एक सांगायचं म्हणजे ज्या वेळेस आपल्याला माहिती द्यायची असते, माहितीचं सादरीकरण करायचं असतं, यासाठी सुद्धा विविध आलेखाचा वापर केला जातो. बाळांनो, आपण ज्यावेळेस जोडस्तंभालेख शिकतो यामध्ये मी तुम्हाला काय हवं हे तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा, स्तंभ म्हणजे उभी रेष, जो उभा स्तंभ, आपण स्तंभ म्हणजे जो दाखवलेला आहे. पण या जोडस्तंभामध्ये म्हणजे काय, तर या जोडस्तंभाचा वापर तुलनात्मक अभ्यासासाठी करतात. यामध्ये सर्व स्तंभाची रुंदी समान असावी आणि दोन्ही जोडस्तंभातील अंतर समान असावं. बघा, मला हे समजलं, पण आता मी याचा वापर माझे सराव संच सोडवताना करणार आहे. मी काही उदाहरणं सोडून दाखवलेली आहेत. ती उदाहरणं तुम्ही नीट काळजीपूर्वक पहा आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्याकडे आलेख वहीचा वापर करायचा आहे. कारण आलेखामध्येच आपण हे स्तंभालेख दाखवणार आहे, बरोबर की नाही? मग या जोड स्तंभालेखाचा वापर करण्यासाठी आपल्याला प्रथम आलेख कागदाची ओळख करून घेतलेली आहे. आलेख कागद त्या वहीचा वापर करा. चला तर आपण जोड स्तंभालेखामध्ये उदाहरण पाहूया. पहिलं उदाहरण जे आहे ते बघा, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये 5 मतदान केंद्रावर खालील प्रमाणे मतदान झाले. त्यावरून जोड स्तंभालेख काढायचा आहे. केंद्र क्रमांक दिलेला आहे 1, 2, 3, 4 आणि 5 आणि एका बाजूला व्यक्ती दिलेल्या आहेत, पुरुष किती, स्त्रिया किती. काय करायचं माहितीये, या ठिकाणी आलेख कागदावर आपण X ज्या याच्यावर केंद्र क्रमांक दाखवणार आहे आणि Y अक्ष जो आहे त्या Y अक्षावर, एक मिनिट जरा, Y अक्षावर आपण ते स्त्रिया दाखवणार आहेत. बघा, या ठिकाणी जे केंद्र क्रमांक दाखवलेले जे आहेत, तर हा कसा दाखवलेला आहे, प्रमाण किती घ्यायचं हे आपण नीट पाहायचं. या प्रमाण पाहताना पुरुष आणि स्त्रिया हे पाहत असताना पुरुष किती आहेत बघा, 200 आहेत, 270 आहे, 560 आहे, 820 आहेत आणि 850 आहे. स्त्रियांमध्ये बघितलं तर 700 आहेत, 240 आहे, 340 आहे, 640 आणि 470. मग आपण एक प्रश्न आपल्या मनालाच विचारायचा की मला तर हे ते किती प्रमाण घेतलं पाहिजे. प्रत्येक 1 सेंटीमीटरवर जर मी 100 दाखवले पुरुष आणि स्त्रिया, तर मला 100 ते 850 जास्त आहे. 850 जास्तीचा इथे पुरुष दाखवलेले आहेत 5 केंद्र क्रमांकावर, तर मला 900 पर्यंत आकडे दाखवावे लागणार आहेत, बरोबर. त्याप्रमाणे आपण त्या आलेख कागदावर त्याची दाखवूया कशी मांडणी करायची ती. ओके, बघा, आता आलेख कागदावर आपण पाहणार आहोत. याचा आलेख कसा काढलेला आहे तो पहा.
नेक्स्ट बघूया या उदाहरण कसा स्तंभालेख काढलेला आहे तो. असा आलेख कागद घ्या. नंतर आपण आलेख कागदावर एक्स अक्ष दाखवलेला आहे बघा आडवा, उभा वाय अक्ष दाखवलेला आहे आणि ज्या ठिकाणी हा इथे 0 हे दाखवलेलं आहे आणि याच्या अंकाची मांडणी करून घेऊया. पुढच्या स्लाइड मध्ये आपण पाहणार आहोत कशी मांडणी केली ती. हा आता बघा एक्स अक्षावर मी काय दाखवलंय, केंद्र क्रमांक दाखवलेला आहे 1 2 3 4 आणि 5. या ठिकाणी वाय अक्षावर मी व्यक्ती दाखवलेला आहे, त्या व्यक्तीमध्ये पुरुष पण येणार आहेत, स्त्रिया पण येणार आहेत. परंतु प्रमाण घेताना आपल्याला 1 सेंटीमीटर बरोबर 100 व्यक्ती मी म्हटलेले. व्यक्तीचा अर्थ इथे पुरुष आणि स्त्रिया दोन्हींचा होतो. मग पहिल्या क्रमांकावर बघा, पहिला केंद्र क्रमांकावर स्त्रिया किती आहेत रे? स्त्रियांसाठी मी हिरवा रंग दाखवलेला आहे आणि पुरुषांसाठी गुलाबी रंग दाखवलेला आहे. स्त्रिया किती आहेत सांगा बरं, इथे मी दाखवलेत बरोबर 700. 500. हा 700. आणि पुरुष किती आहेत? 200. 250. हा मग आता इथे बरोबर मार्क करून घ्यायचं बघा. 200चे इथे मार्क करा, 700चे इथे करा आणि हा स्तंभ असा काढायचा. तुम्हाला काय काढायचंय? स्तंभालेख काढायचंय की नाही? हो. मग इथे 200 ला घेतला, इथे पुरुष आहेत आणि 700 स्त्रिया आहेत. पहिला स्तंभ झाला पूर्ण. नंतर दुसऱ्या केंद्र क्रमांकावर बघा पुरुष आहेत 270. 270 म्हटलं की मी काय केलं, 200 आहे की नाही, त्या 200च्या पुढे 7 रेषा घेतल्या. 270 आणि स्त्रिया आहेत 240, म्हणजे 200 पासून पुढे 4 रेषा घेतल्या. हा झाला 240चा स्तंभ. समजला हा मी कसा घेतला तो केंद्र क्रमांक दुसऱ्यावर. आता तिसरा बघा, तिसरा जो आहे तो आहे 560, म्हणजे 500च्या पुढे किती असणार आहे बाळा? किती रेषा असणार? 6 रेषा. 560 केंद्र क्रमांक 3, 560 आणि स्त्रिया आहेत 340. 300च्या पुढे 4 रेषा. बघा आता आपण असा स्तंभ काढले. इथे केंद्र क्रमांक 3 वर आपण काय प्रमाण दाखवलं? 560 आणि 340. आता येऊया आपण केंद्र क्रमांक 4 वर. बघा 820, म्हणजे 800च्या पुढे 2 रेषा. हे तुमचं 820 पुरुष दाखवले आणि स्त्रिया दाखवलेल्या आहेत 640. या ठिकाणी 600च्या पुढे 4 रेषा. बघा आपण प्रमाण ज्यावेळेस घेतो त्यावेळेस 1 सेंटीमीटरला 100 व्यक्ती आहे. 1 सेंटीमीटर मध्ये लहान लहान अशा 10 रेषा आहेत. एका रेषेची किंमत 10 व्यक्ती असं आहे. त्यामुळे आपल्या एक लक्षात आलं पाहिजे की चौथ्या क्रमांकाला ज्यावेळेस मी 640 काढतो त्यावेळेस मला 600 आणि त्याच्या पुढे 4 रेषा म्हणजे 640 झालेले आहे. हा स्तंभ समजला काढायचा कसा तो? हो. आता पाचवा स्तंभ, पाचवा बघा कसा काढलेला आहे. केंद्र क्रमांक आपण कसा दाखवला? 5व्या केंद्र क्रमांकावर पुरुष आहेत 850, म्हणजे 800च्या पुढे 5 रेषा घ्यायच्या. मार्क करून घ्या, तो स्तंभ काढून घ्या आणि 470 म्हणजे 400च्या पुढे 7 रेषा. बाळांनो याप्रमाणे आपण स्तंभाची रचना काढून घेतली. आता या ठिकाणी जोड स्तंभ म्हणजे पुरुष आणि स्त्रिया प्रत्येक केंद्रावर किती आहेत हे या आलेखावरून समजते. आता मला एक प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो की पुरुष संख्या कोणत्या केंद्रावर जास्त, किती म्हणजे कोणत्या केंद्र क्रमांकावर जास्त आहे रे? 5. 5.
खूप छान. किती आहे सांगा बरं? 850. 850. ओके. आणि स्त्रिया ज्या आहेत या स्त्रियांचं जे मतदान केंद्रावर जी संख्या आहे त्या व्यक्ती म्हणजे स्त्रिया जास्तीत जास्त किती आहेत? क्रमांकावर 700. केंद्र क्रमांक 1 वर. ओके, छान. आणि पुरुषांची संख्या केंद्र क्रमांक 1 वर किती आहे? केंद्र क्रमांक 1 वर बघा बरं. मी काय 200. विचारलं? पुरुष संख्या 200. मग हे आपल्याला आपण वेगळे रंग का वापरले सांगाल कोणी? दोघांमधला फरक समजण्यासाठी. बरोबर. आपल्याला आलेख पाहिल्यानंतर त्या ठिकाणी पुरुष संख्या किती आहे, स्त्रियांची संख्या किती आहे हे लगेच आपल्याला लक्षात येण्यासाठी वेगळ्या रंगांचा आपण या ठिकाणी वापर केलेला आहे. हे उदाहरण तुम्हाला समजलं का बाळांनो? हो. आता तुम्ही काढणार ना घरी गेल्यानंतर. बघा, आलेख कागद घ्यायचा आणि असंच प्रमाण घ्यायचं आणि प्रमाण घेतल्यानंतर तो स्तंभालेख काढायचा. पण या ठिकाणी तुम्ही एक जर वेगवेगळे रंग नका वापरू. जर पेन्सिलनेच आपण काढणार आहे, पेन्सिलने काढताना तुम्ही एकाला लाईन अशा उभ्या लाईन करा आणि एकाला ब्लँक सोडा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल ते. ठीक आहे, आपण पुढचं उदाहरण पाहूया. या ठिकाणी बऱ्याचशा ज्यूस सेंटर आहे. एका ज्यूस सेंटरवर शनिवारी आणि रविवारी वेगवेगळ्या फळांचे ज्यूस घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांची संख्या दर्शवलेली आहे. ही सारणी जी दिली की नाही त्यामध्ये ज्यूस केंद्रावर शनिवार आणि रविवार येणारे जे ग्राहक आहेत त्यांची संख्या दर्शवलेली आहे. आता यावरून आपल्याला जोडस्तंभालेख म्हणजे जॉईंट बार ग्राफ काढायचा. बाळांनो, तुम्हाला एक लक्षात येतं का बघा? शनिवारी आलेल्या ग्राहकांची संख्या आहे 43, 30, 56, 40. परंतु या ठिकाणी जी फळं दिलेली ती वेगवेगळी आहे. कोणी मोसंबीचा घेतलेला आहे, कोणी संत्रीचा घेतलेला आहे, कोणी सफरचंदचा ज्यूस आहे, कोणी घेतलेला अननसाचा. मग आता आपल्याला काय करावं लागेल? शनिवार रविवारची संख्या दिलेली आहे. रविवारी बघा 59 आहे, संत्री घेणारे ज्यूस घेणारे 65 आहे, सफरचंदाचा ज्यूस घेणारे 78 आहेत आणि अननसाचा ज्यूस घेणारे 67 आहेत. आता एक लक्षात येतं का आपल्याला काय केलं पाहिजे? जे एक्स अक्षावर आपण काय करूया? फळांचं नाव लिहूया, मोसंबी, संत्री, सफरचंद. आणि वाय अक्षावर काय करणार आहे आपण? तुम्ही ग्राहकांची संख्या देणार आहे. इथे बघताना सारणीचं नीट निरीक्षण करा. जास्तीत जास्त संख्या कोणती आहे? की या ठिकाणी 78 आहे. मग आता संख्या दाखवताना तुम्ही कशी दाखवणार? 10 पासून सुरुवात केली तर तुम्हाला 80, 90 पर्यंत तुम्ही दाखवणार. आता चला तर आपण आलेख कसा काढूया पाहूया. एक्स अक्ष आणि वाय अक्ष. बघा, एक्स अक्षावर मी काय दाखवलेलं आहे? फळांची नावं दाखवलेली आहेत. मोसंबी, संत्री, सफरचंद आणि अननस. आणि वाय अक्षावर ग्राहकांची संख्या दाखवलेली आहे. 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि 80. बघा, शून्यापासून 0 ते 10 एका सेंटीमीटर मध्ये 10 ग्राहकांची संख्या आहे. म्हणजे एका रेषेची किंमत 1 ग्राहक असं होणार. हे समजून घ्या अगोदर. आपल्याला दाखवताना बऱ्याचशा वेळेला राऊंड फिगर म्हणजे आपण जो म्हणतो 10, 20, 30 असं नसणार आहे. अधेमध्ये पण असतील संख्या. मग त्या कशा काढायच्या, कशा करायच्या ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. पहिला जो बघा, आपण शनिवारी जो दाखवलेला रंग आहे तो म्हणजे आहे चॉकलेटी रंग आणि रविवारी मी हिरवा रंग दाखवलेला आहे. आपण पाहूया, शनिवारी मोसंबी ज्यूस घेणारे 43 आहे. बघा,
40च्या पुढे 3 रेषा जायचं. मोसंबीचा ज्यूस घेतलेले 40च्या पुढे 3 रेषा मी गेलो 43चा स्तंभ काढला. हो हं? हो तेच रविवारी किती संख्या आहे? 59. 59 म्हणजे 60 ला एक रेषा कमी दाखवली मी, एक रेषा. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी परफेक्टली माहिती असलं पाहिजे की आपण काय करतोय ते. 59 म्हणजे 50च्या पुढे 9 रेषा आणि 60 ला एक रेषा कमी. कोणत्याही प्रकारे केलं तरी तो स्तंभ हा तुम्ही दाखवताना 59 असं दाखवणार आहे. संत्री आहे, शनिवारी घेतलेले आहेत. ज्यूस घेणारे ग्राहकांची संख्या आहे 30 आणि रविवारी आहे 65. 60च्या पुढे 5 रेषा. सफरचंद बघा, सफरचंदचा ज्यूस घेणारे ग्राहक शनिवारी संख्या आहे 56. 50च्या पुढे 6 रेषा आणि रविवारी संख्या आहे 78. 70च्या पुढे 8 रेषा जायच्या आणि पेन्सिलला टोक करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित तुम्हाला स्तंभ लेखन काढताना. अननस 40 आणि 67. बघा या ठिकाणी 40 वर बरोबर मार्क आलेला हा आणि 67 म्हणजे 60च्या पुढे 7 रेषा. हा आता या ठिकाणी मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. हा तुम्ही स्तंभालेख काढून घेतला. तुम्हाला माहिती काय पडतं की शनिवार आणि रविवार. मला एक सांगाल का शनिवार आणि रविवारी ज्यूस घेणाऱ्या संख्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो का? ग्राहकांची संख्या शनिवार आणि रविवार मध्ये तुम्हाला काय रविवारी जाणवतं? रविवारी संख्या जास्त. रविवारी संख्या जास्त आहे. खूप छान. बघा रविवारी संख्या जास्त आहे म्हणजे जर मी असं तुम्हाला विचारलं की संत्री ज्यूस घेणारे ग्राहक मला तुम्ही सांगाल का शनिवारी किती होते आणि रविवारी किती आहेत? शनिवारी शनिवारी 30, रविवारी 65. खूप छान. शनिवारी 30 आहेत आणि रविवारी 65 आहे. कितीचा फरक आहे रे बाळांनो? 35. 35चा. काय केलं 65 मधून मी 30 वजा केले. 65 मधून 30 वजा केल्यानंतर 35 आले म्हणजे 35 ग्राहकांची संख्या रविवारी वाढलेली आहे. जर आपण इथे या ठिकाणी जर या आलेखाचं निरीक्षण केलं तर एक गोष्ट लक्षात येते की जे तुम्ही मला सांगितलं की शनिवारी ग्राहकांची संख्या कमी आहे पण रविवारी ग्राहकांची संख्या वाढलेली आहे. आपण आता पुढील उदाहरण पाहूया. हा समजला का तुम्हाला? हो काढणार ना घरी गेल्यानंतर? ओके. पुढील उदाहरण बघा. हे झालेलं आहे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आणि हा आपण अभ्यास पहिला सुरुवातीला पाहिलेला आहे. आपण पुढील बघूया उदाहरण. या ठिकाणी बघा ज्यावेळेस आपण उदाहरण सोडवतो तर त्यावेळेस माहिती काय दिलेली आहे त्याचं अगोदर वाचन करायचं. भारतातील 5 शहरांचं कमाल आणि किमान तापमान डिग्री सेल्सिअस अंश सेल्सिअस मध्ये दिलेलं आहे. त्यावरून आपल्याला जोड स्तंभालेख काढायचा. बघा दिल्ली, मुंबई, कोलकाता, नागपूर आणि कपूरथला. आता या ठिकाणी ही जी 5 शहरं आणि त्या 5 शहराचं कमाल तापमान आणि किमान तापमान. कमाल तापमान म्हणजे सांगा रे. मी सांगितलं मागच्या वेळेस तुम्हाला. कमाल तापमान म्हणजे काय? जास्तीत जास्त तापमान. जास्तीत जास्त. आणि किमान तापमान म्हणजे कमी तापमान. कमी तापमान. बरोबर. कमाल तापमान आणि किमान तापमान. आता आपण या सारणीचा अभ्यास करूया अगोदर. बघा कमाल तापमान आहे 35, 32, 37
41 आणि 37 आणि किमान तापमान आहे 26, 25, 26, 29 आणि 27. या ठिकाणी मला काय करावं लागेल तर जास्तीत जास्त तापमान किती आहे आणि कमीत कमी किती आहे तर याची आपल्याला योग्य ते उल्लेख किंवा योग्य ती संख्यांची मांडणी आपल्याला स्तंभालेखावर दाखवावी लागणार आहे. मग एक अक्षावर आपण काय घेणार शहरांची नावं देणार आणि हो. वर काय घेणार आहे कमाल तापमान आणि किमान तापमान. मग यासाठी मी वेगळे रंग वापरले. कमाल तापमान बघा ऑरेंज कलरने दाखवलेला आहे आणि किमान तापमान निळा रंग दाखवलाय. हो. प्रत्येक सेंटीमीटर वाय अक्षावर मी किती प्रमाण घेतले बघा 0 ते 5 म्हणजे 1 सेंटीमीटर बरोबर 5 अंश सेल्सिअस. एका दोन रेषेंची किंमत 1 अंश सेल्सिअस आहे. कारण काय एका सेंटीमीटर मध्ये लहान लहान रेषा तुम्ही पाहिल्या त्याची मोजणी करा 10 रेषा आहेत. 10 रेषेची किंमत 5 आहे म्हणजे एका रेषेची किंमत किती आली 2 आली 2. हे सॉरी 2 रेषांची किंमत 1 अंश सेल्सिअस आली. येते लक्षात 0 ते 5 10 रेषा आहे म्हणजे एका 2 रेषांबरोबर 1. आपण आता मांडणी करताना तुमच्या लक्षात येईल बघा दिल्ली जी आहे ज्या दिल्ली शहराचं तापमान दिलेलं आहे कमाल तापमान 35 बरोबर 35 वर मार्क करा आणि किमान तापमान आहे 26 म्हणजे 25 च्या पुढे किती येणार रे रेषा 1. नाही मी आता काय सांगितलं 2 रेषा म्हणजे 1 25 च्या पुढे 2 रेषा घ्या म्हणजे 26 येणार आहे. हो. येते का लक्षात बघा 1 सेंटीमीटर मध्ये 10 रेषा आहेत 10 रेषा आणि मी त्याच्यातलं अंतर 5 अंश सेल्सिअस फक्त दिलेलं आहे म्हणजे 2 रेषेची किंमत 1 येणार आहे. आलं लक्षात हो. ओके. पुढे बघा मुंबईचं कमाल तापमान आहे 32 म्हणजे 30 च्या पुढे मी 4 रेषा घेतल्या बघा हा नीट निरीक्षण करा आणि किमान तापमान दाखवलेलं आहे 25. आलं लक्षात हे हो. तापमान कसं दाखवलं ते पुढे बघा कोलकाताचं तापमान आहे 37 35 च्या पुढे मी 2 रेषा म्हणजे 4 रेषा असणार आहे त्या येणार आहेत 37 आणि किमान तापमान आहे 26 म्हणजे 25 च्या पुढे किती आहेत रेषा 2 रेषा म्हणजे एक किंमत म्हणजे 25 26 झाली इथे 41 आणि 29 एवढं तापमान नागपूरचं आहे. 40 च्या पुढे 2 रेषा घ्या म्हणजे 41 येईल आणि नागपूरचं 29 म्हणजेच या ठिकाणी दाखवलेलं आहे. या ठिकाणी तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का बघा प्रत्येकाचं निरीक्षण करताना व्यवस्थित करा. कपूरथला 37 आहे 35 च्या पुढे मी 4 रेषा घेतल्या नंतर 26 म्हणजे 25 च्या पुढे 2 रेषा. हा तुम्हाला आता याच्यामध्ये कमाल तापमान आणि किमान तापमानामध्ये मला एक निरीक्षण करा नीट आणि एक प्रश्नाचं उत्तर द्या की कोणत्या शहराचं कमाल आणि किमान तापमानातील फरक जास्त आहे. नीट निरीक्षण करा. नागपूर. नागपूर ओके. किती आहे रे बाळांनो बघा नागपूरचं कमाल तापमान किती आहे 41 काय आणि किमान तापमान किती आहे 29. फरक सांगाल मला किती फरक आला 12 अंश सेल्सिअस 12 अंश सेल्सिअस. बरं या शहर आपण एकीकडे दाखवलेले ते एकीकडे आपण कशाचा कमाल तापमान आणि किमान तापमान डिग्री सेल्सिअस किंवा अंश सेल्सिअस मध्ये दाखवलेलं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काही अडचणी आहेत का कसं दाखवायचं आहे काही तुम्हाला थोडंफार वाटतंय कसं की अरे 1 रेषा 2 रेषा पण तो फरक हा आपल्याला पाहिजे तो करायचाच. कारण मी इथे जर 10चं घेतलं असतं तर खूप हे झालं असतं
आहे का काही अडचण याच्यामध्ये? हे समजला का तुम्हाला आलेख कसा काढायचा तो? हो. काही असेल तरी विचारायचं हं? हो टीचर. ओके. मग आता हा कमाल तापमान आणि किमान तापमान 5 शहरामधील आपण पाहिलेला आहे आणि तो जोडस्तंभालेख आपण चांगल्या प्रकारे काढू शकतो. खूप छान माहिती तुम्ही सांगितलेली आहे. आपण पुढील उदाहरण पाहणार आहे. तुमच्यासाठी खूप छान मी असं म्हणते. पुढील बघा जो आहे तो सारणीमध्ये सोलापूर, पुणे येथील शासकीय रुग्णालयात एका दिवसात लसीकरण केलेल्या बालकांची संख्या दिलेली आहे आणि यावरून आपल्याला जोड स्तंभालेख काढायचा आहे. या ठिकाणी सोलापूर आणि पुणे या 2 ठिकाणचं शासकीय रुग्णालयामधील लसीकरण केलेल्या बालकांची संख्या दिलेली आहे. लसीकरण मध्ये कोणकोणत्या लसी आहेत बघा? DPT पूरक, पोलिओ पूरक, गोवर आहे आणि कावीळ आहे. आणि सोलापूर या ठिकाणी दिलेल्या बालकांची संख्या आहे 65, पोलिओ पूरक आहे 60, नंतर गोवरची संख्या आहे 65 आणि कावीळ 63. पुण्यामध्ये DPT पूरक आहे 89, पोलिओ पूरक आहे 87, गोवर 88 आणि कावीळ 86. आता या संख्या नीट पहा. संख्या नीट पाहिल्यानंतर आपल्या एक मनामध्ये लगेच तुमचे अक्ष समोर दिसले पाहिजेत. आलेख कागद समोर दिसला की X अक्षावर मी दाखवणार आहेत लसीचं नाव, Y अक्षावर मी दाखवणार आहे सोलापूर आणि पुणे या ठिकाणी लसीकरण केलेल्या बालकांची संख्या. बघा, सोलापूर आणि पुणे या शहरातील किंवा या ठिकाणी शासकीय रुग्णालयात एका दिवसामध्ये लसीकरण केलेल्या बालकांची संख्या मी Y अक्षावर दाखवणार आहे. संख्या बघा, जास्तीत जास्त किती आहे? 89 आहे आणि कमीत कमी आहे 63. तर आपल्याला 10 पासून सुरुवात केली पाहिजे. बघूया मांडणी करून कशी करायची ते. जोडस्तंभालेख पाहूया कसा काढायचा तो. बघा, X अक्षावर आपण काय दाखवणार आहे ते? X अक्षावर दाखवणार लसीचे नाव, Y अक्षावर दाखवणार आहे बालक. चला पाहूया आपण स्तंभालेख कसा काढायचा तो. नेक्स्ट, स्तंभालेख. आता या ठिकाणी बघा, X अक्षावर मी लसीचे नाव असं लिहिलेलं आहे, दाखवलेलं आहे DPT पूरक, पोलिओ पूरक, गोवर आणि कावीळ. Y अक्षावर दाखवलेली आहे लसीकरण केलेल्या बालकांची संख्या. मी शॉर्ट मध्ये बालकांची संख्या फक्त लिहिलेली आहे, कारण मी जर सगळं लिहिलं शासकीय रुग्णालयात एका दिवसात लसीकरण केलेल्या बालकांची संख्या, मग तुम्हाला ती जागा पुरेशी होणार नाही. मग बालकांची संख्या आपल्याला माहित आहे की या ठिकाणी लसीकरण केलेल्या बालकांची संख्या आपण Y अक्षावर दाखवणार आहे. बघा, DPT पूरक सोलापूर 65, 1 सेंटीमीटर मध्ये 10 बालके दाखवलेत, म्हणजे एका रेषेची किंमत 1. 65 म्हणजे 60 आणि 70च्या मध्ये मी 5व्या रेषेवर 65 दाखवणार. पुणे 89 बरोबर 1 रेषा कमी 90 ला. बघा, नीट निरीक्षण करा. पोलिओ पूरक किती संख्या आहे? सोलापूर मध्ये किती बालकांना दिलेली आहे लसीकरण? सांगा बरं. 65. नाही, पोलिओ पूरक नीट बघ जरा. पोलिओ पूरक 60 आणि पुण्यामध्ये किती आहे? 80च्या पुढे 7 रेषा आहेत, म्हणजे 87 आहे. गोवरची संख्या सांगा. गोवर 65. सोलापूर मध्ये 65 बालकांना लसीकरण केलेलं आहे आणि गोवरची संख्या पुण्यामध्ये 88. कावीळ सोलापूर 63 आणि
पुण्यामध्ये 86 आहे. 83. आता या ठिकाणी आपल्याला जोडस्तंभालेखामध्ये नीट निरीक्षण करा आणि मला प्रश्नांचं उत्तर द्यायचं आहे. माझा प्रश्न असा आहे की सोलापूर शासकीय रुग्णालयामध्ये कोणत्या लसीकरणाची दिलेली बालकांची संख्या कमी आहे? पोलिओ पूरक पोलिओ बरोबर. आणि सोलापूर शासकीय रुग्णालयामध्ये जे लसीकरण झालेलं आहे दोघांचे सारखंच आहे. कोणत्या दोन लसी आहेत ते म्हणाल त्या? डीपीटी पूरक आणि गोवर 65. बरोबर. डीपीटी पूरक आणि गोवर या दोघांच्या लसीकरणाची संख्या आहे 65. बघा पुण्याकडे जाऊया आपण. पुण्यामध्ये थोड्या अंतराने आपल्याला ते दाखवावं लागतंय की या ठिकाणी डीपीटी पूरक आहे. किती आहे सांगा पुण्यामध्ये? 89. 89. पोलिओ पूरक किती आहे? 87. व्हेरी गुड शुभम. गोवर 88. 88. 86 म्हणजे किंचितसा फरक आपल्याला या जोडस्तंभामधून आपल्याला समजतो. ज्यावेळेस जोडस्तंभामध्ये आपल्याला एक लक्षात येतं आणि काढताना सुद्धा एक आपल्या लक्षात ठेवायचं की एकदम पेन्सिलला बारीक टोक करून घ्यायचं की त्या ठिकाणी 1° एकाचा फरक काढताना नंतर तुमच्या व्यक्तीचा फरक दाखवताना आपल्याला तो दाखवावा लागतो आणि त्यामुळे काढताना व्यवस्थित बिनचूकपणे तो काढायचा आहे. हा स्तंभालेख तुम्हाला समजला का? हो ओके. आपण पुढील उदाहरण पाहूया. पुढील उदाहरण पहा. या ठिकाणी आपण अगोदर उदाहरण वाचूया. महाराष्ट्र व गुजरात राज्यातील साक्षर लोकांचं प्रमाण म्हणजे पर्सेंटेज ऑफ लिटरेट त्या शेकडेवारीमध्ये दिलेले आहे आणि यावरून जोडस्तंभालेख आपल्याला काढायचा आहे. सन म्हणजे त्या वर्षाचा फरक त्याने 1971, 1981, 1991, 2001, 2011 बरेच 10 वर्षाच्या फरकाने त्या ठिकाणचं साक्षर लोकांचं प्रमाण दिलेलं आहे. या ठिकाणी 2 राज्य दिलेले महाराष्ट्र आणि गुजरात. महाराष्ट्रामध्ये 71 मध्ये साक्षरतेचं प्रमाण आहे 46%. गुजरात मधील प्रमाण आहे 40%. 1981 मध्ये 57%, गुजरात मध्ये 45%. 1991 मध्ये 65% आणि गुजरात 1%. 2071 मध्ये 77 आणि गुजरात मध्ये 69 एवढा आहे. म्हणजे या साक्षर लोकांचं प्रमाण 2011 मध्ये 83 आणि गुजरात मध्ये 79. याच्यामध्ये जास्तीत जास्त किती प्रमाण आहे? 83च आहे आणि कमीत कमी 40. आता आपल्याला याचा विचार करताना एक लक्षात ठेवायचं, एक्स अंशावर आपण दाखवणार आहे सन म्हणजे वर्षी, कोणत्या वर्षी ते, आणि वाय अक्षावर आपण दाखवणार आहे राज्य मध्ये ज्या लोकांचं प्रमाण किती आहे ते. 1 सेंटीमीटरला मी 10 घेतलेला आहे. ते शेकडेवारीमध्ये प्रमाण आहे. साक्षर लोकांचे प्रमाण शेकडेवारीमध्ये. बघा 1971 मध्ये शेकडेवारी दिलेली आहे. महाराष्ट्र राज्य आहे 46, 40च्या पुढे 6 रेषा आणि गुजरात आहे 40. 1971 नंतर 81 ला बघा, 81 ला आहे 57 आणि गुजरात आहे 45. 91 ला 65, 60च्या पुढे 5 रेषा आणि गुजरात मध्ये आहे 61. गुजरात मी निळ्या रंगाने दाखवलेला आहे. आणि 2001 मध्ये
महाराष्ट्र राज्याचं प्रमाण आहे शेकडेवारीमध्ये 77 आणि गुजरातचं आहे 69. पर्सेंटेज दिलेले आहे 77% म्हणजे शेकडेवारी टक्के आणि 69%. आणि 2011 मध्ये 83 म्हणजे 80च्या पुढे 3 रेषा आणि 79 म्हणजे 80ला 1 रेषा कमी दाखवलेली. नीट निरीक्षण करा. वाय अक्षावर शहर जे सण दाखवलेले आहे म्हणजे प्रत्येक 10 वर्षातला फरक त्यांनी दाखवलेला आहे. आणि वाय अक्षावर आपण साक्षर लोकांचं प्रमाण शेकडेवारीमध्ये दाखवलेलं आहे. आता मला एक विचारावासा वाटतो की 1971 पासून प्रत्येकी किती वर्षाचा फरक दाखवला रे? 10चा 10 वर्षाचा. बरोबर. मग आता मला सांगा 1971 मध्ये महाराष्ट्र राज्याचं साक्षर लोकांचं प्रमाण किती होतं? 1971 मध्ये 46. बरोबर. आणि मग 2011 मध्ये किती आहे? 83. 83. ओके. मग इथे काय झालं मला सांगा? साक्षरतेचं प्रमाण वाढलं की कमी झालं? वाढलं. ओके, वाढलेलं आहे. कितीने वाढलं सांगाल का तुम्ही? आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 1971 मध्ये 46% एवढं प्रमाण साक्षरतेचं होतं. 2011 मध्ये ते 83 एवढं आहे. म्हणजे किती टक्क्यांनी प्रमाण वाढलेलं आहे? 37%. 83 वजा 46. बरोबर. किती? 37%. खूप छान. 37% प्रमाण वाढलेलं आहे. त्याचप्रमाणे गुजरात राज्याची सुद्धा आपण नीट पाहणी केली, निरीक्षण केलं तर आपल्याला तीच गोष्ट लक्षात येते. गुजरात मध्ये 1971 मध्ये शेकडेवारी किती आहे? 40 आहे. आणि 2011 मध्ये किती आहे? 79. म्हणजे कितीचा फरक आला ते? 39%चा. 39. म्हणजे प्रमाण वाढलं की कमी झालं? वाढलं. म्हणजे या ठिकाणी साक्षरतेचं प्रमाण वाढलेलं आहे. बाळांनो, समजलं तुम्हाला जोडस्तंभालेख कसा काढायचा तो? खूप छान. आता तुम्ही काय करायचं माहितीये? सर्वांनी हे असे स्तंभालेख काढायचे, जोडस्तंभालेख छानपैकी, आणि आपल्या शिक्षकांना ते पोस्ट करून पाठवायचे आणि ते बरोबर आहेत की नाही ते सांगतील. सर्वांचं आभार. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू टीचर. आता घरी गेल्यानंतर तुम्ही काढणार नाही? हो टीचर. ओके. थँक्यू.